श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 10 जुलैला म्हणजेच उद्या गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा। जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्याला गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो। या दिवशी गुरूंची पूजा सेवा केली जाते। ज्यांना गुरु नाही ते या दिवशी गुरुपद घेत असतात। आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे आहे। का गुरुमुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्ग मिळत असतो। आपल्या आयुष्यातील अंधकार हा दूर होतो। म्हणूनच आपल्यावरती आपल्या गुरूंचं वरद हस्त असणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं। कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, परंतु गुरु कोपला तर ईश्वर देखील वाचू शकत नाही। आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा उपासना आराधना ही आवर्जून करायची असते। आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। या दिवशी आपल्याला स्वामींची होईल तेवढी सेवा उपासना आराधना करायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण करायच्या आहे। आणि या गुरुपौर्णिमेला पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं, कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांना वेदाचे लेखक आणि आद्य गुरु मानले जाते। या दिवशी गुरु आणि शिष्य विशेष नात्यांचे महत्त्व सांगितले जाते। या पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अतिशय अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। आणि या दिवशी अनेक जण पवित्र ठिकाणी म्हणजेच गंगेवरती किंवा नद्यांवरती जाऊन स्नान करतात। हे स्नान केल्याने आपलं शरीर शुद्ध होत असतं, पवित्र होत असतं। आपल्या मनातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ते जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत तर ते देखील निघून जातात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी अडथळे संकटे कमी होत असतात। सर्व देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। जी वस्तू टाकल्याने आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि जीवनातील सर्व अडचणी अडथळे शत्रू संकटे करणी बाधा वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट होईल। तर अशी कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्याला सर्वांना करायचा आहे। कारण दोष किंवा नकारात्मक ऊर्जा ही फक्त मोठ्याच व्यक्तींना लागत नाही तर घरातील लहान मुलांना सुद्धा नजरबाधा वाईट बाधा ही होत असते। म्हणूनच मुलं सतत रागराग चिडचिडपणा हट्टीपणा करत असतात, आजारी पडत असतात आणि जेव्हा अशा विषम परिस्थिती निर्माण होते त्यावेळी काही वस्तू टाकून स्नान जर केले तर ते सर्व दोष निघून जात असतात आणि तुम्हाला त्याचा फायदा देखील होत असतो। तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। आणि गुरुपौर्णिमेच्या स्नानाचा मुहूर्त असणार आहे सकाळी 4:45 पासून ते 5:36 या वेळेमध्ये शक्य झालं तर या वेळेमध्ये स्नान करा। नाही शक्य झालं तर मग जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात त्यावेळी तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे। आणि ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता स्नान करतात आणि यामुळे वातावरणामध्ये
तुमच्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये स्नान केले जाते। तर या स्नानाचे आपल्याला खूप पडतीचे फायदे आहे, खूप पद्धतीचे फायदे आहे जे आपल्याला होत असतात। जीवनात भरपूर यश, संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत। ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक जण कठोर परिश्रम, मेहनत, कष्ट देखील घेत असतो, परंतु बऱ्याचदा कष्ट करूनही आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही। अशा वेळी जर आपण ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय जर केले, सेवा जर केल्या, तर त्या आपल्या जीवनामध्ये पैसा येतो आणि माता लक्ष्मी, भगवान कुबेर देवाची कृपादृष्टी ही आपल्या परिवारावरती, आपल्यावरती होत असते। यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण गुरुवार जो आहे तर तो गुरूंना समर्पित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह हा जर कमकुवत असेल तर तो मजबूत याने होतो। आपल्याला कधीही पैशाच्या अडचणी येत नाही। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणत्याही गोष्टी मनासारख्या घडत नसेल, तर मग तुम्हाला सतत अपयशांचा सामना करावा लागत असेल। कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल, तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून इच्छा आहे परंतु तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होत नसतील, तर मग तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा। हा उपाय केल्याने जर तुम्हाला कुणी काही करणेबाधा केलेली असेल, तुमच्या मनामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष असतील तुमच्यामध्ये, तर ते सुद्धा कायमचे या उपायाने दूर होतात। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे। यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि पाणी तुम्हाला घेताना थोडंसं थंड किंवा गरम तुम्ही कोणतंही पाणी घेऊ शकता, काहीच हरकत नाही। आणि मला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे हळद ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून स्नान केलं तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे तर हा प्रबळ होतो आणि हा उपाय धनवृद्धीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। म्हणून जर आपण गुरुपौर्णिमेला हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तर पैशा संबंधीच्या आपल्या अडचणी नक्कीच दूर होतात। आपण जे काही कष्ट, मेहनत करतोय तर त्यामधून आपल्याला यश मिळतं। आणि यानंतर दुसरी वस्तू जी आहे ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ते म्हणजे अत्तर किंवा गुलाबजल। जर तुमच्याकडे अत्तर असेल तर तुम्ही अत्तराचे 2 थेंब टाका, गुलाबजल असेल तर गुलाबजल तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि हे टाकल्याने वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा या आपल्यापासून दूर राहतात। यानंतर तुम्हाला यासोबतच अजून एक वस्तू टाकायची आहे, ते म्हणजे गंगाजल, कारण की या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु गंगाजल हे आपल्या आंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाकायचं आहे। आता हे गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर मग एखादं पवित्र नदीचं पाणी असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता। तेही नसेल तुमच्याकडे तर मग जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे गंगाजलची बॉटल तुम्हाला विकत मिळून जाईल, तिथून तुम्ही नक्कीच आणू शकता आणि त्याचं 2-4 थेंब तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे। त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ जे असतात तर तेही तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहे आंघोळीच्या। आणि जर पाण्यामध्ये हे काळे तीळ टाकले तर पितृदोष जो असतो तर तो दूर होतो, किंवा इतर काही आपल्या नकारात्मक ऊर्जा, कोणी आपल्याला दोष लावलेले असेल तर ते सुद्धा दूर होत असतात। तर या वस्तू आहे त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, आपल्या गुरूंचे नामस्मरण करायचे आहे आणि स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे, आपल्या गुरूंची पूजा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे। आणि त्यासोबत हा उपाय केल्यामुळे एखादा शत्रू आहे तो आपल्याला खूप त्रास देत आहे तर त्या शत्रूचा त्रास देखील आपला नष्ट होतो। आता आंघोळ करत असताना एक विशिष्ट मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे, तर तो मंत्र असा आहे बघा, गंगेचे, यमुनेचे व गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी जलेस्मिन सिंधी करू, हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे।
आहे या दिवशी अशा पद्धतीने तुम्हाला स्नान जे आहे तर ते उद्या गुरुवारला स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे, कारण भगवान सूर्यदेव आपल्याला सुख, संपत्ती, सत्ता, वर्चस्व, पैसा प्रदान करत असतात. त्यामुळे आपल्याला अर्घ्य हे नक्कीच उद्याच्या दिवशी सूर्यदेवांना द्यायचं आहे आणि आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे. घरामध्ये उद्याच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकम, विष्णू सहस्रनाम, श्री सूक्तम, कनकधारा स्तोत्रम हे स्तोत्र आणि मंत्राचं पठण तुम्हाला आवर्जून करायचं आहे. हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल. उपाय करत असताना फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा. नक्कीच हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये बदल जे आहेत तर ते होत असतात. काहींना लवकर फळ मिळतं तर काहींना उशिराने मिळतं. आणि एक लक्षात ठेवा, जे कोणतं फळ आपल्याला उशिराने प्राप्त होत असतं तर ते लॉंग टाइम कायमस्वरूपी आपल्या सोबत टिकून राहत असतं आणि लवकर मिळालेलं ते कधीही हे होत नाही. तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा आणि सेवा करा, सेवेकरी घडवत चला. आणि उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये एक तरी स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण आवर्जून उद्याच्या दिवशी सर्वांनी करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.